तर ह्या हॉरर स्टोरी मित्रांनो, काल्पनिक कथा, कोणत्या गोष्टी काय संबंध आहे मित्रांनो, तर तुम्हाला ह्या खूप आवडेल मित्रांनो. तर ही खूप काही जुनी आणि तुम्हाला आवडेल अशी कथा आहे मित्रांनो. तर ही आज भी ही कहाणी चालू झाली का मित्रांनो, लोक घाबरतात मित्रांनो. तर काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काय संबंध आहे मित्रांनो, फक्त मनोरंजनच्या रूपाने पहा मित्रांनो. तुम्ही फक्त मनोरंजनच्या रूपाने पहा व्हिडिओला मित्रांनो. ही फक्त काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काय संबंध आहे मित्रांनो. जे करून एक तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर ही कहाणी अशी आहे मित्रांनो, मी खूप काही ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे म्हणतात मित्रांनो. ह्या कहाणीमध्ये खूप मला वेगळंच वाटलं मित्रांनो, भाग थोडा. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी कशा बनवून आहे, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी हा पण व्हिडिओ बनतो मित्रांनो. चला मित्रांनो, ही आपण हॉरर स्टोरी सुरुवात करूया मित्रांनो. तर ही कहाणी आहे मित्रांनो, एक अचानकच उद्भवलेल्या गोष्टीची मित्रांनो. तर मित्रांनो, ही कहाणीत एक दोघं असतात मित्रांनो, आणि दोघं असतात त्यातून दोघं मित्र असतात, जात असतात. तर म्हणतात एक मध्ये दुसरा, तुला भूतावर विश्वास वाटते का म्हणते नाही, मला काय भूतावर विश्वास वाटणार, भूत असतात का हे मला माहीत नव्हतं, एक वाटते का नाही खरं, तसं काय नाही म्हणते, मला काय त्याच्यात वाटत नव्हतं. तसं काय अशा गोष्टीचा कोण विचार करायला, ह्या जमान्यात वेगळा जमाना नाही का म्हणते. हे गोष्टीवर आज बी लोक असल्या गोष्टीवर विश्वास करायचा राहिले नाही म्हणते. तर काय राहिलं म्हणते, असं काय विश्वास करायचं आहे किंवा अशा गोष्टी विश्वास, अंधविश्वास. आता जमाना लेटेस्ट निघाला म्हणते, आणि अशा गोष्टीवर कोण विचार करत नाही म्हणते जास्त करून. आणि वेगवेगळं आता सध्याच्या पिढीमध्ये वेगवेगळं काही काढलं म्हणते मित्रांनो. तर आजची जी पिढी आहे, वेगळ्या कथेला आपण सांगता तर हाच आमचा मजकूर जे आहे मित्रांनो. तर कुठे ना कुठे काही ना काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात. तर मित्रांनो, मग ही गोष्ट म्हणते खूपच खतरनाक म्हणते, एक कहाणी आहे म्हणते जुनी, तुला सांगायचं म्हणते, सांग म्हणते काय. तर ही कहाणी अशी आहे की खूपच काही आपल्याला माहिती भेटते याच्यामध्ये म्हणते. काय भेटतं म्हणते, ही कहाण्यामध्ये वेगळंच काहीतरी आहे म्हणते, आणि लोक या गोष्टी विषय ठरवत म्हणते. आणि ही कहाणी अशी कहाणी म्हणते की तू विश्वास सांग म्हणते काय म्हणते एक सांगतो कथा आहे म्हणते. एक भूत असतं म्हणते. सांग म्हणते. तर ह्याला बदला घ्यायचा सांगते. बदला बोल म्हणते. आणि ही होती एक चूक म्हणते, आणि त्या चुकीमुळं चौघाला बी मारून टाकली जाते म्हणते, मारून टाकलं म्हणते. ती तर आतापर्यंत मारलंच म्हणते, आणि चौथं बी आता मरणार म्हणते. बरं सांग म्हणते. तर म्हणते एक कथा अशी आहे म्हणते की चौघं मित्र जातात म्हणतात, आणि ते जाताना चौघं जातात ठरलेलं आहे म्हणतात, लांब लांब. आणि ही चौघं मित्र म्हणतात भेटत तर बोलतो तर लांब जातात म्हणतात. ह्या गोष्टीवर खूप काही भूत प्रेत आत्मा हे जास्त याच्यावर काही कोण विश्वास करत नाही, काही नाही. आणि ही कहाणी कोण विश्वास भेटत नाही म्हणते, आणि भूत असतात करतात त्याच्यावर काही आपण मानता म्हणते. तर आणि म्हणते तू अशी कोणती गोष्ट तुला माहीत आहे जे तू करून दाखवतोस आणि तू या गोष्टी खरंच म्हणते. मी अशा गोष्टी मी मानतच नाही म्हणते, आणि मी अशा गोष्टीला स्वीकार बी नाही म्हणते. तर म्हणते तुझ्यासमोर कोणी अचानक जर भूत आलं, तू खरं विषय ठेवू शकतो म्हणते. तर म्हणते अशा गोष्टी कोण विषय ठेवलं म्हणते, कारण की भूत जे असतात त्यांच्या कुठे ना कुठे काही ना काही कोणत्या ना कोणत्या कहाणीवर कोण ना कोण विषय ठेवत असतात. तर मी ह्या गोष्टी विषय ठेवत नाही म्हणते, कारण की भूत जे असतात हे कधी कोणाला दिसत नसतात, आणि कोणत्या ना कोणत्या रूपातून आपलं कार्य पूर्ण करतच म्हणते. तू अशा गोष्टी ठेवत का म्हणते. हां म्हणते झाले घडलेली घटना आता पण जे घडलं आहे आज, प्रत्येक माणसा समोर कुठे ना कुठे काही ना काही हास्य झाले म्हणते अशी, आणि तोपासून हे काही ना काही हास्य होतच म्हणतात. मग ते आता ऐक म्हणते पूर्ण म्हणते. तर म्हणते तिघं मित्राचं म्हणते, आणि चौघ म्हणून असं. तर मग चौघ म्हणून जातात म्हणते कुठं लांब. गेल्याच्यानंतर
मग त्याच्यामुळे मजा करत म्हणतात चौघं मग तिघा असं त्याच्या एक मित्र त्याच्या मजा करत म्हणते की तू तसं केलास असं केलास आणि आमच्याबरोबर वागलं नाहीस आणि आमच्यासमोर तू हमेशा पुढे जातोस आणि हमेशा प्रत्येकाच्या तुझं नाव निघतं आहे तुझ्यामुळंच आम्ही आमचं तू जेवढं चांगलं काम करतो तेवढं आमच्यावर लोक जातात म्हणतात त्याचं काम तू असं म्हणते काय म्हणते मी माझं प्रयत्न करतो काम करतो त्याच्यामध्ये माझं काय म्हणतं त्याच्यामुळे आमचं नुकसान आहे कारण आम्हाला कोण चांगलं मला म्हणते आणि तुझ्यामुळंच आमचं जे आहे वरच्यावर नाव खराब होत चाललं तर म्हणते मग मी काय करू म्हणते तर दोस्त म्हणते हे काय म्हणते मी जे बी काम केलं आहे ते चांगल्यासाठीच केलं म्हणते आता तुझ्यामुळं आमचं नाव खराब झालं म्हणते त्यात काय गोष्ट मोठ्या म्हणते तर बघ म्हणते एक अशी असं करता म्हणते तू तुला हमेशा कधी ध्यान राहील म्हणते काय म्हणते बघ म्हणतात तुला काय आपण आता कळ म्हणतात म्हणते मग मित्रांनो काय करतं मित्रांना सांगतं मला मग म्हणतात जातं मित्र मग आता ह्या काय करते आणि सांगतं म्हणते ऐक म्हणते पूर्ण मी काय सांगतो म्हणतात बोल म्हणते तर एक असं एक भेट म्हणते जात असते म्हणते चौघं ह्याला मारणारा तिघ असं चौघं मित्राचं मित्रांनो एक मित्राचं परिस मारतो मित्रांनो त्यातून एका ह्याला मारतं म्हणते जात असतं रोडनं मित्रांनो त्यांना तर जाताना रोडवर हे ॲक्सिडेंट निमित्त लावून आणि जात असताना मित्रांनो जात असत पुढे तर एका मित्राला अचानकच पुढे जाऊन तो भूत होतो म्हणतो मित्र त्याचा आणि ते कोणाला माहीत नसतं मित्रांनो माहीत नसतं म्हणजे एखाद्या म्हणते काय गोष्ट करा म्हणते ऐक म्हणते पूर्ण ऐक म्हणते मग ते बोल म्हणतो पुढे मग ते समोर येते म्हणतंय मग समोर येतं आणि मग ते समोर असं तिघाला माहीत नसतं मित्रांनो येते आणि पुन्हा समोर येते एका मित्राच्या आणि त्याला एका तिघातून एखादा मारा टाकून द्यायचं आज कशी बात कर रहा म्हणते कोई भूत होता है पूरी बात तो सुन म्हणते तो बोला बोता म्हणते म्हणते तुमने जो किया वो गलत किया म्हणते दोस्त म्हणते तुम क्या हौदरी करणे आहे क्या म्हणते त्यातून एकाला ह्यानं मग गच्चीला धरून त्याच्या ह्याला गळा मारतो मित्रांनो हां म्हणते अपरा हे दोघं दोस्त म्हणते तर म्हणते कशामुळे झालं म्हणते सगळे तर म्हणते हे काय नाही आम्ही एक तो त्या मित्रांनो ह्या तिघाच्या मजाकमुळे ह्याला मरतं आहे ना त्यातून एकाला मारून टाकते मित्रांनो मग आता म्हणतंय दोघं राहिले म्हणते दोघाला कसं काय म्हणते दोघातून एक सापडते मित्रांनो आता म्हणतंय एक दोस्त कुमार गेला होता म्हणते आंबरे ते दोघं राहते मित्रांनो म्हणते आता मग आता ह्याला म्हणतंय आता ह्याला कसं मारायचं म्हणतं ह्याला काय करायचं घराकडे जातं मित्रांनो संध्याकाळ टाईमवर दरवाजा येते मित्रांनो दरवाजा येते राकेश कोणी पिण्यात को माय म्हणते जाते मित्रांनो दरवाजा उघडतं की तिथंच त्याच्या गचीला जातं मित्रांनो आणि तिथंच त्याला मारतं आणि त्याची बॉडी तिथंच घरात झोपते मित्रांनो सकाळ जातं त्याला की मग त्याची बॉडी अटॅक करून मेलं ह्याला घाबरूनच अटॅक करून मेलं तर त्याला दाखवते मित्रांनो अशी कोण स्थिती देखील आणि अटॅक के मार गया म्हणते मग ह्याच्यातून ह्याला आणि ते बी त्याच मित्राला मारला असतं म्हणते कौन था दोस्त कहानी सुना रहा क्या सुन रहा म्हणते पूरी कहानी तो सुन लिया यार म्हणते तो आधे में इसको बीच में क्यों बात कर रहा म्हणते बहुत अंधेरा हो चुका है यार तुम्हारी कहानी अब सुन म्हणते दो दोस्त मारे गए म्हणते और तो किसकी बात कर रहा है म्हणते याद करो म्हणते वो दिन तुम कौन हो म्हणते तुम तो मेरे दोस्त ही हो म्हणते था म्हणते फिर वो अटैक आके मरा वो राकेश हाँ म्हणते वो मुझे देख के मर गया म्हणते तुझे देख के क्यों और वो पहले वाला तुमने जो एक्सीडेंट हुआ था म्हणते एक्सीडेंट नहीं था वो मैंने करवा था म्हणते उससे मरा डाला म्हणते क्यों मत बेगा म्हणते तुमने क्यों करा म्हणते क्योंकि मेरी मरने की वजह तुम्हें थी नहीं म्हणते मैं अब नहीं रहा म्हणते दुनिया में मैं भी मर चुका हूँ म्हणते तुम मर चुके हो हाँ म्हणते तुम्हारी जो गलती थी म्हणते याद करो म्हणते तुम तीनों ने मेरे साथ डिलीट की थी म्हणते मेरी गाड़ी का ब्रेक फेल कर दिया था म्हणते
और मैं गया अचानक, गाड़ी स्लिप हुआ, एक्सीडेंट से मारा गया मुझे, और तुम्हारी दिल्ली की वजह से वो मेरी ज़िंदगी मौत मौत में तब्दील हो गई मुझे। नहीं 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 नहीं, मुझे माफ़ कर दो। तुमने तुमने मारा था 2 लोगों को, मेरे को मुझे माफ़ करो। आइंदा आइंदा गलती नहीं होगी ऐसी, मुझे माफ़ कर दो, इतनी बार माफ़ कर दो, अब तुम भी नहीं बचोगी। मित्रांनो, त्याला अमाऊंट तर मित्रांनो त्याला अमाऊंट टाकतो मित्रांनो, म्हणते दोस्त, अच्छा मुझे माफ़ कर दोस्त, म्हणते तुम्हारी गलती की वजह से मैं कुत्ते ने मारा, सॉरी म्हणते, त्याला अमाऊंट टाकतो मित्रांनो। तर मित्रांनो हे आहे कहाणीचं, म्हणजे जे माणूस मिरवतो मित्रांनो त्याला ते कहाणी सांगत होतो वाटोळ झालं, आणि जेव्हा तो मारा सेंटर तेव्हा तिसरं होतं, तर मी सांगतो मित्रांनो, मी मेलो आणि मीच जोरा मारलं, तुमच्यामुळे माझी मौत झाली, मी सांगतो मित्रांनो, हे तिसऱ्याला अमाऊंट होतं मित्रांनो। ही कहाणी तर संपली मित्रांनो, कशी वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा मित्रांनो, बाय बाय, सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय मित्रांनो, कमेंट विषय करा, बाय मित्रांनो.